त्यांनी पैसे घेतलेले आहेत हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवाराने जो आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं तातडीत लगेच सांगितलं त्या गोष्टीला कुठंतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं। त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत काही गोष्टी आहेत त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती त्यांनी केलेली नाही आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेला आहे पण हा लीगल रिकोर्स जो आहे पिटिशनचा तो आम्ही करणार। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, फेर मतमोजणीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे, नेमका काय गोंधळ झाला आणि गोंधळानंतर आता सध्या काय स्थिती आहे? हेमाली, काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती दादर इथल्या एका मतमोजणी केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळाली। शीतर गंभीर आणि वैशाली पाटणकर